नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे. हा ड्रेस मटेरियलमधील कपडा आहे आणि कुर्ती कशी शिवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर इथे मी डबल कडी केलेली आहे. मागच्या आणि पुढच्या भागाच्या सोबतच कटिंग करणार आहे. तर असे एकावर एक मी गडी करून घेतलेली आहे. तर इथे 4 पदर झालेले आहेत मागच्या आणि पुढच्या भागाचे. बंद बाजू माझ्याकडे आहे आणि बंद बाजूने आपल्या गळ्याचं माप घ्यायचं असतं. पुढच्या बाजूला डिझाईन आहे आणि मागचा भाग प्लेन आहे, प्लेन कपडा. आणि आता आपण माप घेऊया. कुर्तीसाठी कोणकोणती मापे लागतात इथे मी सगळे लिहून घेतलेले आहेत. तर पहिल्यांदा आपल्याला बंद बाजूने उंचीचं माप टाकायचं असतं. उंची 38 इंच आहे. आधी 1 इंच मिळवायचं. 39 माप घेतलेलं आहे मी इथं उंचीचं. सुरकुते वगैरे पडलेले असतील तर हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचा कपडा. शोल्डरचं माप 14 इंच आहे. तर 14च्या निम्म इथं 7 इंच आणि अधिक अर्धा इंच घेते मी शिलाई मार्जिंगसाठी. 7.5 इंचावर एक खूण करते शोल्डरसाठी. आणि त्याच उभ्या लाईनीत मुंड्याचं माप पण आपल्याला जेवढं शोल्डर आहे तेवढंच घ्यायचं, 7.5 इंच. आता जिथे मुंड्याचं माप टाकलं 7.5 इंच त्याच लाईनीत आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे. तर छाती आहे 42 इंच. 42चा चौथा 10.5 इंचावर एक खूण केली. लुजिंगसाठी मी अर्धा इंच आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिंगसाठी. ब्लाऊजपेक्षा ड्रेस थोडासा लूज असतो त्याच्यामुळे छातीमध्ये अर्धा इंच वाढून घेतले माप. आणि आता कंबर उंची टाकायची आहे आपल्याला. 14 इंचावर एक खूण करायची कंबर उंचीसाठी. आणि आता त्याच लाईनीमध्ये आडव्या लाईनीमध्ये कंबर रुंदीचे टाकायचं आहे. म्हणजे कंबर घेर 40 आहे तर 10वर एक खूण केली. लुजिंगसाठी अर्धा इंच, पुढे शिलाई मार्जिंगसाठी 2 इंच. आता शीट उंचीचं माप टाकायचं आहे. तर शोल्डरपासून खाली 21 इंचावर एक खूण करायची. त्याच्या पुढे लगेच आपल्याला शीट घेर घ्यायचा आहे. शीट घेर 44 आहे. 44चा चौथा 11 इंच, अर्धा इंच लुजिंगसाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिंगसाठी. या ठिकाणी कुर्तीचा कट येत असतो. तर जिथं आपण कट देत असतो तिथून खाली तुम्ही थोडंसं 1-2 इंच वाढवू पण शकता किंवा सरळ लाईनीमध्ये पण कट करू शकता. आता आपण गळ्याचं माप टाकूया. तर जिथं शोल्डर आहे तिथं बंद बाजूने आपल्याला 2.5 इंचावर एक खूण करून घ्यायची. पुढच्या गळ्याचं माप 7 इंच आहे. तर 7 इंचावर एक खूण करून घेऊया. आणि पुन्हा 2.5 इंचावर बंद साईडने आणि तो बॉक्स आखून घ्यायचा गळ्याचा आकार देण्यासाठी सरळ लाईनीमध्ये. तर थोडासा राऊंड शेप देऊन घ्यायचा कारण मी गोल आकार देणार आहे गळ्याला. तुम्ही इथे वेगळा आकार पण देऊ शकता, पंचकोनी, पानगळा, कुठलाही जो आवडेल ते. तर इथे मी गोल गळ्याचा आकार दिलेला आहे, बघू शकता. मुंड्याची लाईन पण आखून घ्यायची लगेच. त्या मुंड्याच्या लाईनीला लगेच छातीचं माप पण जोडून घ्यायचं, म्हणजे आखून घ्यायचं. या पद्धतीने बघू शकता. तर इथे मुंड्याला आकार देण्यासाठी पुढच्या मुंड्याला 1 इंचावर आकार द्यायचा आणि बाहेरच्या मुंड्याला 1.5 इंचावर आकार द्यायचा. इथे बघू शकता मी दोन्ही आकार देऊन घेतलेले आहेत. फक्त कट करताना आपल्याला अलग अलग कट करायचे आहेत. आता शिलाई मार्जिंगसाठी जे 2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे त्या लाईनी आखून घ्यायची आहे. हे छातीपासून तर कमर घेरापर्यंत आणि तिथून खाली शीट घेरापर्यंत अशा लाईनी आखून घ्यायच्या. जिथं कट दिलेला आहे तिथपर्यंतच आपल्याला ह्या शिलाई मार्जिंगच्या लाईनी आपल्याला आखून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने बघू शकता. छातीपासून कमर घेरापर्यंत, कमर घेरापासून शीट घेरापर्यंत अशा पद्धतीने इथे बघू शकता. छाती, कमर घेर आणि शीट घेर हे तिन्ही पॉईंट जोडून घेतले आणि खाली आपल्याला सरळ लाईनीमध्ये आखून घ्यायचं आहे. तुम्हाला थोडासा घेर खाली ठेवायचा असेल तर तुम्ही इथं ठेवू शकता, पण मी इथं सरळच आखून घेतलेला आहे. गळा कट करताना फक्त इथे वरच्याच भागाचं कटिंग करायचं आहे. तर हा पुढचा गळा आहे 7 इंच, कारण मागच्या गळ्याचं माप आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे. त्याच्यामुळे इथं थोडीशी काळजी घ्यायची.
वरचं फक्त आपल्याला 2 पदर पकडायचे आणि वरचा गळा कट करून घ्यायचा आहे. तर हा पुढच्या भागाचा गळ्याचं कटिंग झालेलं आहे. आता हा खालच्या भागाचा आपल्याला कटिंग करायचा आहे, ते नंतर करूया. मुंडा अगोदर कट करून घेऊया. तो फक्त बाहेरच्या साईडने आपल्याला कट करायचा आहे. आणि आता जिथे आपण इथे शिलाई मार्जिनचं आहे माप घेतलेलं ते कट करून घेऊया. हे तिन्ही पॉईंट कट केले आणि खाली सरळ आखून घेतलेले कट करून घेतलेलं आहे घेर. इथे बघू शकता खालचा शीट घेर सरळ लाईनीमध्ये. तर आता हे आपले दोन्ही पार्ट कटिंग करून झालेले आहेत. फक्त आपल्याला पुढचा मुंडा आणि पाठीमागच्या भागाच्या गळाचं कटिंग राहिलेलं आहे. तर पाठीमागच्या गळ्याचं कटिंग आपल्याला करून घ्यायचं आहे लगेच. अगोदर आपण शीट घेर आणि कमर घेर आहे इथं थोडंसं कात्रीच्या टोकाने थोडंसं कट करून घेऊ, म्हणजे फिटिंग करताना आपल्या पटकन लक्षात येतं, फिटिंग व्यवस्थित येते. तर आपलं हे पुढच्या भागाचं पूर्ण परफेक्ट कटिंग झालेलं आहे. आता पाठीमागच्या गळ्याचा आपल्याला आकार द्यायचा आहे. 1 इंचाने कमी आहे, 6 इंच घ्यायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला आलेगाले आपल्याला कट करायचं आहे. तर 2.5 इंचावर एक खूण केली बंद बाजूने आणि 6 इंचावर एक खूण केली. सरळ लाईन आखून घ्यायची. खाली पण 2.5 इंच रुंदी घ्यायची आणि तो बॉक्स आखून घ्यायचा. आणि पाठीमागचा पण गोल आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं गोल शेप देऊन घेतला आणि बरोबर गोल आकार इथं कट करून घ्यायचा आहे. पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही पण गळ्यांचा आकार गोलच घेतलेला आहे. कुर्तीचं संपूर्ण कटिंग झालेलं आहे. तर इथे शोल्डरच्या ठिकाणी गळ्याच्या बाजूने 1.5 इंच आणि आपण जिकडे बाही जोडतो म्हणजे मुंडव्याच्या बाजूला 1/2 इंच मार्जिन सोडायचं असतं. तर हे कटिंग झालं पुढच्या मागच्या भागाचं. आता बाहीचं कटिंग करूया आपण. तर बाही कटिंग करण्यासाठी इथे 4 पदर घडी करून घ्यायची. अशी व्यवस्थित 4 पदर आली पाहिजेत, म्हणजे आपल्या 2 बाह्या निघतात. तर इथे मी घडी करून घेतलेली आहे. आता बंद बाजूने उंची टाकायची आहे. तर उंची आहे 5.5 इंच. 5.5 इंचावर एक खूण करायची आणि आपला खाली पट्टी दुमडण्यासाठी 1 इंच, तर 6.5 अशी मी इथं खूण करून घेतलेली आहे बंद बाजूने. बाहीची गडी जेवढा मुंडा आहे तेवढं घ्यायचं. शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच. बाही उतार देण्यासाठी 2.5 इंचावर एक खूण करायची. त्याच्या आतमध्ये 1.5 इंचावर एक खूण करायची, म्हणजे बाही उतार आहे तो 2.5 इंच. खाली दंड घेर टाकून घ्यायचा 6.5 इंचावर. पुन्हा 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी. आता ते पॉईंट जोडून घ्यायचे दंड घेराचे आणि वरती बाही उतार दिलेला 1.5 इंच आणि बरोबर हा चौकोन आखून घ्यायचा आणि वरतून थोडासा हलक्या हाताने एक शेप देऊन घ्यायचा. आधी बाहेरचा आकार देऊन घ्यायचा आणि बरोबर मध्य पॉईंट काढून एक खूण करून घ्यायची आणि आतला आकार देऊन घ्यायचा. आता कट करताना जो बाहेरचा आकार आहे तो कट करायचा आहे अगोदर. आतला भाग लगेच कट नाही करायचा आपल्याला. या पद्धतीने बघू शकता. आता बाही ओपन करून घ्यायची आणि आतल्या साईडला जो आपण मुंड्याचा जो पुढचा भाग असतो तो कट करून घ्यायचा, म्हणजे खोलगट भाग आहे 1 इंचावरती आपण ते देतो तो भाग कट करून घ्यायचा आणि व्यवस्थित आकार देऊन कट करून घ्यायचा. तर हे कुर्तीचं कटिंग स्टेप बाय स्टेप करून दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.